भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधील सिहोरामध्ये घरात पावसाचं पाणी शिरलं। पावसामुळे अनेक पुलावरील मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले। तर भंडारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सांगलीमध्ये हरिहरपूरमधील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर पाणी पातळीमध्ये वाढ। शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी, धरणामधून पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नाशिक जिल्ह्यामधील भावली भाम धरणाच्या पाठोपाठ वाकी खापरी धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर। इगतपुरी तालुक्यामधील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम। 1138 क्युसेक्सना विसर्ग सुरू। जळगावच्या भुसावळमधील हातनोर धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरनं उघडले। हातनोर धरणामधून 42,038 क्युसेक्सनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यामधील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा वाढला। पांझरा नदी पात्रामध्ये 5,320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। साखरी तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। निफाड सिन्नर तालुक्यामधील गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाला पाणी लागलं। पुलावरून पाणी जाण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधील रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना घडली होती। प्रवरा नदीच्या प्रवाहामध्ये तरुण वाहून जाताना दिसत होता। दरम्यान सुदैवाने तरुण काठावर पोहोचत असल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले।